नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी तसेच दिव्यांग बांधवांसाठी आदिवासींसाठी बच्चू कडू हे पुन्हा मैदानात उतरणार आहे। त्यांची 250 किलोमीटरची पदयात्रा निघणार आहे। त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। मेळघाट व दुर्गम भागातील शेतकरी, आदिवासी आणि मजूर वर्गाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाटात 250 किलोमीटरची पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे। ही पदयात्रा केवळ आंदोलन नसून मेळघाटातील वास्तव परिस्थितीचा थेट आढावा घेत सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। या पदयात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे। या संदर्भात बच्चू कडू यांनी कुरळपूर्णा येथे आज पदयात्रेची भूमिका आणि प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। मेळघाट व दुर्गम भाग आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असून शेतकरी कर्जमाफी, रोजगाराचा अभाव, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधांची दयनीय अवस्था, वीज, पाणी, रस्ते आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव यामुळे नागरिकांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे। सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिलेले असताना अद्यापही कोणतीच ठोस अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे 15 मार्च 2026 पर्यंत कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी। तसेच दुष्काळ, नापीक आणि हमीभाव न मिळाल्याने 2025-26 चालू वर्षाचीही अतिरिक्त कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। मेळघाट व दुर्गम भागात मनरेगा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे मंजूर असतानाही प्रत्यक्षात विकास कामे रखडलेली आहेत। शेतीसाठी 100% अनुदानावर चेन फेन्सिंग व सोलर बसविणे, मजुरांचे पैसे एका आठवड्याच्या आत थेट खात्यात जमा करणे आणि उशीर झाल्यास व्याज देणे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर मग मित्रांनो, आता बच्चू कडू यांची परत पदयात्रा निघणार आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।